काल राहुलजींचं एक ट्विट हे महाराष्ट्राच्या राजकारणाकरता आणि देशाच्या लोकशाहीकरता अत्यंत स्फोटक आणि मूलभूत जे लोकशाहीचा जो गाभा आहे त्या अनुषंगानं जळजळीत स्वरूपाचा एक अंजन डोळ्यात घालण्याचा प्रयत्न राहुलजींनी केला आहे. कारण टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल लोकशाही चालत असताना वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू या पवित्र मूल्यांच्या अनुषंगानं आपली निवडणूक प्रक्रिया आपण सुरळीतपणे चालवण्याचा आपला प्रयत्न असतो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काय काम आहे तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काम आहे फ्री अँड फेअर इलेक्शन हे संपन्न करणं, हे निवडणूक आयोगाचं काम आहे. मात्र निवडणूक आयोग जे फेअर नावाचा जो शब्द आहे अत्यंत पारदर्शकतेने प्रामाणिकपणे आणि कुठलीही माल प्रॅक्टिस त्यामध्ये होणार नाही या अनुषंगानं फेअर हा शब्द वापरला जातो, पारदर्शकतेच्या अनुषंगानं पाळला जातो, काटेकोर पद्धतीच्या अनुषंगानं पाळला जातो आणि जबाबदारी या अनुषंगानं फेअर हा शब्द वापरला जातो. मात्र हा फेअरनेस जो आहे हा इलेक्शन कमिशननी घालवलेला आहे आणि याला काळवंडण्याचं, याला अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांच्या बाजूने घेऊन जाण्याचं काम इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून चालू आहे. त्यामुळे फेअरच्या ऐवजी हा इलेक्शन कमिशनचा कारभार हा काळवंडला आहे. हे दिवसेंदिवस ही माहिती जी आहे ही माहिती समोर येत असताना हा डाग जो आहे अधिक काळा होत चाललेला आहे. राहुलजींच्या कालच्या ट्विटच्या अनुषंगानं त्याचे ते थेट लाभार्थी आहेत देवेंद्र फडणवीस, हे त्याचे राजकीय उत्तर देत आहेत. हे शेलक्या भाषेत त्या संदर्भामध्ये टिप्पणी करत आहेत आणि हे सर्व जे आहे अशा स्वरूपाचं वर्तन म्हणजे हे कुठलीही शरम नाही, कुठलीही जनतेच्या विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं जनतेला उत्तर देण्याकरता कटिबद्धता नाही, याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्तनातून हे स्पष्टपणे दिसत आहे. राहुल गांधीजींनी काय सांगितलं की 8% मतदान हे देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढले. हे राहुल गांधींनी नाही सांगितलं, तर माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती मागितली त्या माहितीच्या अधिकारामध्ये हे स्पष्ट स्वरूपामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एकूण 8% मतदान वाढल्याचं हे माहिती अधिकारातून हे स्पष्ट झालेलं आहे. आमचे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवणारे उमेदवार हे आमचे गुळदे पाटील, या प्रफुल्लजींनी त्या संदर्भामध्ये सगळी माहिती एकत्रित केली आहे. एवढंच नव्हे तर 2 पिटिशन्स टाकलेल्या आहेत. एक टाकलेली आहे सीसीटीव्ही आणि सगळा डाटा मिळण्याच्या अनुषंगानं, आणि दुसरी जी आहे की मतदार यादीत मतदार कसं वाढतं आणि फ्री अँड फेअर इलेक्शन न होता जो घोळ झालेला आहे त्या घोळच्या अनुषंगानं 2 पिटिशन हे देवेंद्र फडणवीस यांच्या थेट निवडणुकीच्या अनुषंगाने टाकलेले आहेत. एक निवडणूक रद्द करण्याच्या संदर्भात, दुसरं त्यांचा विजय म्हणून घोषित झालेले आहे ती त्यांना विजय म्हणून चुकीच्या पद्धतीने घोषित केलेलं आहे या संदर्भात असे 2 पिटिशन हे त्या संदर्भात टाकलेले आहेत. आता 8% जेव्हा मतदान वाढतं तेव्हा काही जे बूथ आहेत तिथे 4% वाढलंय, कुठे 8% वाढलंय. एवढंच नाही तर 50% ही आता काही बूथवरचं मतदान हे वाढलेलं आहे. जेव्हा त्याची मतदानाची नोंदणी जेव्हा केल्या जाते तेव्हा काही विशिष्ट मोबाईलच वापरले गेले. त्या विशिष्ट मोबाईल नंबरवरूनच ही ऑनलाईन प्रक्रिया करण्यात आली. ते मोबाईल नंबरही या माहितीच्या अनुषंगानं सगळे समोर येत आहे आणि एवढ्या एकाच नंबरवरून एवढे मतदान जेव्हा वाढतं आणि 8% जेव्हा मतदान वाढतं तेव्हा त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. आता व्हेरिफिकेशन झालं पाहिजे कोणी सांगितलं? हे काय आमचं मागणी नाही, तर व्हेरिफिकेशन करावं हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं जे मॅन्युअल आहे आणि त्यांनी जो निश्चित केलेला नियम आहे तो नियमच सांगतो की जर मोठ्या प्रमाणावर मतदान वाढत असेल तर त्याची शहानिशा झाली पाहिजे. म्हणजे मतदान वाढलं का? हो. कुठून वाढलं तर विशिष्ट काही मोबाईल नंबरवरून वाढलं, त्याचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. सांगितलंय का? हो. कोणी सांगितलं? इलेक्शन कमिशननी. केलं गेलं का? नाही. आता हा एवढा मोठ्या प्रमाणावर देवेंद्र फडणवीसांना जर मतांची चोरी करून निवडून यावं लागतं तर आता त्यांना निवडणुकीमध्ये निवडणूक लढण्याचा त्यांना आता या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार हा आता उरलेला नाही. त्यामुळे ही एकंदरीत सगळी जी माहिती राहुल गांधींनी जी ट्विट केलेली आहे त्या ट्विटच्या अनुषंगानं त्यांनी नैतिक जबाबदारी
त्यांनी स्वीकारावी आणि आपला राजीनामा त्यांनी द्यावा. ही आमची लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं ही आमची मागणी आहे आणि याला केवळ 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 नैतिकतेचा आधार आहे. त्यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी या सर्व प्रक्रियेची चौकशी लावावी. ते चौकशी लावत नाहीत. ते कोणती जबाबदारी स्वीकारत नाही. ते एवढ्या मोठ्या प्रमाणात 8% मतदान कसं वाढलं तेही ते सांगत नाही. अहो, तुम्ही मुख्यमंत्री राहिलेले माणसं, तुम्हाला निवडून येण्याकरता जर निवडणुकीत मतदार जर वाढवायला लागत असतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे की या निवडणुकीमध्ये आपण मतांची चोरी करून आपण निवडून आलेला आहात हे त्यातून सिद्ध होतं. त्यामुळे सर्व जे आहे हे काही कपोलकल्पित नाही. हे सर्व जे आहे हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या अनुषंगानं राहुलजींचं जे ट्विट आहे त्या ट्विटला चौकशीला सामोरं जाणे आणि चौकशी होईपर्यंत पदावरून दूर होणे हा देवेंद्र फडणवीस यांच्या समोरचा एकमेव पर्याय आहे. रामाचं उदाहरण सातत्याने देऊन राजकारण भाजपने मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात राजकारण केलं. त्या प्रभू रामचंद्रांचा मर्यादा पुरुषोत्तम रामांची मर्यादा जी आहे ही त्यांनी समजून घ्यावी आणि ती जर त्यांना पाळता येत नसतील तर देवेंद्र फडणवीस अधर्मी आहेत हे स्पष्ट त्यांच्या या एकूण आचार विचार व्यवहार आणि उच्चारातून होत असल्याचंही आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. त्यामुळे तातडीने त्यांनी या सर्व प्रकरणाची एक उच्चस्तरीय न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी लावावी. राहुल गांधींचं ट्विट जे आहे ते 100% खरं आहे. ते त्यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि चौकशी होईपर्यंत त्यांनी मुख्यमंत्री पदापासून दूर राहावं, राजीनामा द्यावा. ही एकंदरीत आमची भूमिका आहे. आमचे उमेदवार हे कालच त्यांनी या संपूर्ण तांत्रिक स्वरूपाचे कांगोरे हे माध्यमाच्या समोर आणलेले आहे आणि आज आम्ही पुढे जाऊन या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं आम्ही आज आव्हान आणि अनुरोध करत आहोत. दुसरा जो विषय आहे तो आज सरकारी पैशातून देशभरामध्ये सगळ्या पेपरमध्ये जाहिराती दिलेल्या आहेत आणि आणीबाणीच्या अनुषंगानं आज फार मोठे आरोप प्रत्यारोप हे सगळे सुरू आहेत. आणीबाणीच्या अनुषंगानं ज्या काळात पोलिसांकडून त्यावेळेस ज्या चुकीच्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या अनुषंगानं थेट इंदिरा गांधींनीच चूक झाल्याचं कबूल केलंय. सोनियाजींनी देखील केलं होतं, राहुल गांधींनी देखील कबूल केलं होतं. मात्र त्या चुका ज्या आहेत त्या प्रशासनाच्या माध्यमातून असतील किंवा एकंदरीत आणीबाणीच्या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका ही यापूर्वीच मांडलेली आहे. ही भूमिका मांडत असताना आपल्याला हेही समजून घेतलं पाहिजे की ती आणीबाणी जी आहे ही आणीबाणी संविधानिक स्वरूपाच्या जे कलम आहे संविधानानुसार ही आणीबाणी लावण्यात आली होती आणि संविधानाचं कलम 352 नुसार आणीबाणी लावली. आणीबाणी उठवली देखील इंदिरा गांधींनी. आणीबाणी उठवल्यानंतर फ्री अँड फेअर इलेक्शन आपल्या देशात संपन्न झाले. मतांची चोरी करणारे नाही, मतदार याद्यामध्ये घोळ घालणारे नाही, तर निवडणुका संपन्न झाल्या. निवडणुकीत इंदिराजींचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर त्यांनी स्वाभाविक स्वरूपात जी एक प्रक्रिया आहे, लोकशाहीची प्रक्रिया, संविधानाची प्रक्रिया आहे, त्यानुसार त्या पायउतार झाल्या आणि नव्या पंतप्रधानांनी शपथ घेतली. त्यामुळे आणीबाणी ही संविधानिक होती. आणीबाणीतल्या चुकांच्या अनुषंगानं चूक झाली हे कबूल देखील त्यांनी मोठेपणा ठेवून हे केलेलं आहे. हे आपल्या सगळ्यांनी कुठेतरी ध्यानात घेतलं पाहिजे आणि ही एक प्रक्रिया तात्कालिक परिस्थितीत संपन्न झाली. या काळात त्यांनी काही सरकारी उद्योग विकले नाहीत. त्यांनी सरकारच्या काही जमिनी ज्या आहेत त्या उद्योगपतीच्या घशात घातल्या नाहीत. त्यांनी त्या दरम्यानच्या काळामध्ये काही भ्रष्टाचार करून खूप मोठी काही माया जमवली आणि काही कोणाला त्याचं चांगलं करण्याची संधी मिळाली असंही झालं नाही. त्यामुळे सरकारच्या संदर्भातली कोणतीही संपत्ती न विकता कोणालाही उद्योगपतींना लाभ न देता देशामध्ये तात्कालीन एका राजकीय परिस्थितीच्या अनुषंगानं आणीबाणी ही लावण्यात आली होती. हे सत्य आहे आणि त्या सत्याच्या अनुषंगानं त्या संदर्भामधलं त्यांची जी भूमिका आहे त्यांनी पुढच्या काळामध्ये सर्व काँग्रेस नेतृत्वानी ही तात्कालीन परिस्थिती आणि ती चूक जी आहे ही मान्य केलेली आहे. आता राहिला 50 वर्षानंतर या आणीबाणीच्या संदर्भात आता भाजप जे आहे हे आता त्या अनुषंगानं जेव्हा तोंडसूक घेताना आढळून येत आहे आणि आणीबाणीच्या नावानं जेव्हा कांगावा करताना जे आढळून येत आहे तेव्हा त्यांनाच एक प्रश्न विचारावासा वाटतो. अहो, आणीबाणी जर चुकीची होती आणि आणीबाणीच्या संदर्भामध्ये जर आपली भूमिका आज जर विरोधातली आहे तर बाळासाहेब देवरस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे सरसंघचालक होते या सरसंघचालकांनी त्या संदर्भामध्ये इंदिरा गांधींचं अभिनंदन का केलं?
त्यांनी काय सांगितलं, बाळासाहेब देवरसांनी पत्रकारांना, की सर्वात आधी सांगितलं म्हणजे सिलेंडरची जी परंपरा आहे ही फार जुनी आहे, RSSवरची बंदी जी आहे ही मागे घ्यावी. हे आणीबाणी लागू केल्यानंतर बाळासाहेब देवरस सरसंघचालक म्हणून प्रमुख म्हणून त्या ठिकाणी बंदी मागे घेण्याची विनंती करतात. एवढंच नाही तर इंदिरा गांधींची जी निवडणूक आहे ही वैध ठरल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतात आणि पुढे चालून जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात आमचा काहीही संबंध नाही असं बाळासाहेब देवरस हे पत्र लिहून इंदिरा गांधींना सांगतात. म्हणजे बाळासाहेब देवरसांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं असा त्यातला आशय आणि असा त्यातला अर्थ निघतो. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचं स्वागत केलं होतं हेही आपल्याला माहिती आहे आणि ते स्वागत करण्याच्या मागचं त्यांचं कारण होतं, कारण तात्कालीन जी परिस्थिती त्या परिस्थितीच्या अनुषंगानं त्यांनी उचललेलं पाऊल हे योग्य आहे असं सांगितलं होतं. विनोबा भावेंनी त्याचं समर्थन केलं होतं आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींच्या सोबत त्यावेळेस पोलिसांनी बंड केलं, कुठे लष्करामध्ये धुसफूस चालू होती, रेल्वे जी आहे ती जाम करण्याचा प्रयत्न केला, अराजकता निर्माण करण्याची परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झाली होती. 71च्या लढाईमध्ये इंदिरा गांधींनी जेव्हा एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान केले तेव्हा पाकिस्तानचे तुकडे करत असताना ज्या ऑइल कंपन्या होत्या त्या ऑइल कंपन्यांनी सैन्याला, लष्कराला इंधन पुरवठा करण्याकरता कुठेतरी मनाई केली होती. त्यामुळे त्या ऑइल कंपनीचं राष्ट्रीयकरण असेल, बँकांचं राष्ट्रीयकरण असेल आणि देशामध्ये जी अराजकतेची स्थिती होती त्या पार्श्वभूमीवर आणीबाणी लागू केली होती. हे इतिहासाच्या पटलावरून कुठेतरी हे सगळं खोडून काढण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे. त्यामुळे याची चर्चा होत असेल तर स्वागत आहे आणि चर्चा होत असताना त्याचे सर्व जे तथ्य आहे ते सगळे तथ्यही समोर आले पाहिजे. आजची जी हुकुमशाही आहे, आजची जी दंडेलशाही आहे आणि आज सरकारचे उद्योग विकण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, प्रयत्न नव्हे तर एकामागे एक सरकारचे उद्योग विकले जात आहेत. धारावीसारखी जमीन जी आहे ती उद्योगपतीच्या घशात घातल्या जात आहे, विमानतळं त्याला घातल्या जात आहेत, मोठ्या मोठ्या खादानी ज्या आहेत त्या खाजगीकरणाच्या नावाखाली या विकल्या जात आहेत. आता या पार्श्वभूमीवर देशामधली जी हुकुमशाही आहे, मतदार याद्यांमधला घोळ, निवडणूक मधला जो गोंधळ आहे हाही त्या हुकुमशाहीच्या अनुषंगानं एक असणारा सबळ पुरावा आहे. या सर्व गोष्टींमध्ये आज ऐरणीवर असताना लोकशाही आता हा भस्मासूर जो आहे भाजप नावाचा हा लोकशाही गिळंकृत करायला निघत असताना आज आणीबाणीच्या नावावर कुठेतरी ढाल करण्याचा केविलवाना प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष करत आहे. त्यांनी बाळासाहेब देवरसांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही असं पहिले सांगावं. त्यावेळेस तत्कालीन इंदिराजींनी आणीबाणी लावत असताना देशाची परिस्थिती काय होती या संदर्भामध्ये पण त्यांनी चिंतन करावं आणि या वेळेच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षांनी जे त्यांचं मुखपत्र आहे शिदोरी, या शिदोरी मुखपत्रामध्ये तत्कालीन राजकीय परिस्थिती कशी होती या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आम्ही प्रकाशित करीत आहोत. यामध्ये सर्व लेख आहेत, तत्कालीन राजकीय सगळी जी परिस्थिती तिचा उहापोह यामध्ये करण्यात आलेला आहे. सगळे जे साहित्यिक त्यावेळेचे होते, लोकशाहीचे जे संघर्षशील जे सगळे कार्यकर्ते होते यांची संपूर्ण तत्कालीन परिस्थिती ही काय होती याच्यावर प्रकाश टाकणारा हा शिदोरी जो अंक आहे हा आणीबाणीच्या अनुषंगानं सर्व लेख यामध्ये आम्ही प्रकाशित करत आहोत. इंदिराजींनी पण आणीबाणी का लावली होती या संदर्भातलं आणि त्यांचंही जे भाषण आहे त्या भाषणाचाही संपूर्ण संदर्भ या आमच्या शिदोरीमध्ये आहे. पुपुल जयकर यांनी देखील आणीबाणीच्या अनुषंगानं जे केलेलं जे विधान आहे आणि त्यांनी टाकलेला जो प्रकाश आहे एकंदर परिस्थिती तो आहे. निर्मला देशपांडे यांनी देखील आणीबाणीच्या अनुषंगानं जे माहिती दिली आहे ती या ठिकाणी आहे. अर्थात कुमार केतकरजींचं तर आहेच आहे आणि हे सर्व ही शिदोरीची जी माहिती या शिदोरीच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत घेऊन जात आहोत. या शिदोरीच्या आमच्या मासिकामध्ये खासदार संजय राऊत यांचा देखील लेख हा प्रकाशित झालेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या निमित्तानं हा एक कुठेतरी जो कांगावा करत आहेत याचा अर्थ यांना हा देश गड्ड्यात घालायचा आहे. या देशामध्ये यांना हुकुमशाही जी आहे ही हुकुमशाही थेट स्वरूपामध्ये आणायची आहे, लोकशाही गिळंकृत करायची आहे आणि त्यासाठी हा आणीबाणीच्या नावानं ते आज कावकाव करत आहेत. या पार्श्वभूमीवर
हा आमचा शिदोरीचा जो अंक आहे हा जरूर सगळ्यांनी वाचावं हे आव्हान या निमित्तानं आम्ही करत आहोत. आणीबाणीला घेऊन आज एकनाथ शिंदे यांनी टीका केलेली आहे आपल्यावर की आणीबाणी लावून लोकशाहीचा आपण कायम सत्तेत राहू असं काही वाटणाऱ्या पक्षाला जनतेने कायमच स्वतः शांत केला आहे. एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो स्वतःच्या पाठीमागे लावण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचं त्यांच्या या विधानातून सिद्ध होतं. ते ज्यांना दैवत मानतात ते बाळासाहेब ठाकरे जर आणीबाणीचं समर्थन करतात आणि स्वतःला त्यांचा अनुयायी म्हणणारे जर एकनाथ शिंदे हे जर आणीबाणीवर टीका करत असतील तर त्यांना बाळासाहेब ठाकरेंशी काही आता देणं घेणं राहिलेलं नाही असा त्यातला अर्थ आहे. काही वेगळे प्रश्न होते. विधान भवनात 2 दिवसाआधी एक राष्ट्रीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जेवणासाठी जी सोय केली होती ती 5,500ची थाळी आणि चांदीचं भांड असे एकंदरीत चित्र जे ते समोर आलेले आणि काही हजार 5,000 रुपये प्रति व्यक्ती जेवण आणि 550 रुपये भाडं असे अंदाजपत्रक समितीचा जो पाहुणचार त्यांनी जो जोडलाय हा धुळ्याच्या कमरा नंबर 102 मधल्या पैशाचा होता का सरकारच्या तिजोरीचा होता हे कुठेतरी सरकारने स्पष्ट करावं. धुळेला अंदाजपत्रक समिती जाताना काय गोंधळ घालते तो गोंधळ नव्हे तर तो तमाशा हा महाराष्ट्रापुढे आहे आणि त्याच तमाशाचा दुसरा वग हा काल आपल्याला बघायला मिळाला. आणि या बघायला मिळत असताना अंदाजपत्रक समिती ही मलिदा कशी लाटते आणि नुसती लाटतच नाही तर चांदीचा ताट आणि सोन्याची वाटी त्यांना कशी लागते हे एकंदरीत कालच्या त्यांच्या मेजवानीवरून सिद्ध झालेलं आहे. जाताना अंदाजपत्रक समितीला काय दिलं हे माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही त्यांना विचारू इच्छितो. काटकसरीतून वाचणाऱ्या मलिद्याचा काहीतरी लाभ त्यांना मिळाला आहे का याची चौकशी झाली पाहिजे. आणि सोन्याचे शिक्के घेऊन ही समिती परतली का काही सोन्यासारख्या सूचना देऊन परतली हे समजायला मार्ग नाही. मात्र काटकसर जर करायची असेल तर कालच्याच मंत्रिमंडळामध्ये जो 100 कोटीपेक्षा जास्त किलोमीटरचा जो रस्ता मंजूर केलेला आहे त्यावर सरकारने एकदम उलट्या स्वरूपामध्ये केलेलं जे वर्तन आहे हे वर्तन अंदाजपत्रक समितीचा एकंदरीत येणं आणि जाणं हे निरर्थक राहिल्याचं सिद्ध होत आहे. त्यांना उपहार मिळाला का याची माहिती मिळाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. आणि अंदाजपत्रक समिती जेव्हा येते तेव्हा काय काय अधिकाऱ्यांकडून जमा केलं जातं याचं उदाहरण ताजं आहे. धुळ्याच्या कमरा नंबर 102 मधलं जे पुरावे आहे ते त्याकरता बोलके आहेत. यावेळेस कुठेही इतरत्र सह्याद्री म्हणा किंवा इतरत्र काही हॉटेल्स असतील किंवा विश्रामगृहावर तशी काही धाड पडलेली नाही. मात्र दरवेळेस अंदाजपत्रक समिती आल्यानंतर जो या सरकारचा मलिदा जमा करण्याची जी सवय आहे ती काल कायम राहिली असावी असा संशय आहे. लाडक्या बहिणीला द्यायला या सरकारकडे पैसे नाहीत, पैसे अजूनही वाढवले गेले नाहीत जे आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या आधी आणि अशातच आता ही पैशांची उधळपट्टी केली जाते सरकारकडून. सरकार पैशाची उधळपट्टी तर करतेच आहे, अनियमितता देखील करते आहे आणि यासोबतच लाडक्या बहिणीला द्यायला पैसे नाही. मात्र 88,000 कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग करण्याकरता हे पैसे कुठून आणतात हा एक प्रश्न यातून निर्माण होतो. आदिवासींच्या योजनांचे पैसे जे आहेत ते वळती केल्या जातात लाडक्या बहिणीकडे, सामाजिक न्याय विभागाचे पैसे वळती केल्या जातात, इतर विभागाचे जे पैसे आहेत ते वळती केल्या जातात. मात्र लाडक्या बहिणीचे पैसे वाढवल्या जात नाही. आणि तिसरीकडे जर सर्रास मेजवान्या चांदीच्या ताटात जर दिल्या जात असतील आणि सोन्याच्या चमच्यानं जर तोंडात भरवल्या जात असतील तर हा महाराष्ट्रासोबत केलेला दगा आहे. स्पष्टीकरण असं येतं यावरती की ते चांदीची ताटं नव्हती, ते व्हाईट मेटल म्हणजे सिल्वर कोटेड मेटल आणि त्याचा खर्च आपल्यासमोर म्हणजे ताटं देखील या सरकारसारखेच नकली आहेत असं सांगण्याचा त्यांचा त्या मागचा हेतू असावा. 7 मंत्र्यांच्या खासगी सचिवांना सामान्य प्रशासन विभागाने कारणे दाखवा नोटीस दिलेली. खरं तर मंत्र्यांना सचिव दिले गेले नव्हते, त्याच्यानंतर खासगी ठेवण्यात आले आणि आता त्यांना का ठेवले म्हणून
कारणे दाखवा. आमची जुनी मागणी आहे, त्याला पुन्हा या ठिकाणी मी त्याचा पुनरुच्चार करतो की जेव्हा जे फिक्सर अधिकारी आहेत, फिक्सर पीए आहेत, त्यांना दिल्या जाणार नाही असं सांगितलं होतं. त्यांची नावं काय आणि कोण काय तो विषय अलबत्ता निराळा आहे. मात्र ते ज्यांच्याकडे काम करत होते ते फिक्सर मंत्री कोण आहेत याची यादी काही तेव्हा ही समोर आली नव्हती. आता हे फिक्सर मंत्री कोण आहेत हे समोर यावं आणि हे फिक्सर जे पीए ठेवल्या गेले होते हे का ठेवल्या गेले होते आणि यांनी काय काय फिक्स केलं याची माहिती ही जरूर प्रकाशात आली पाहिजे आणि त्या अनुषंगानं आम्ही निश्चित शोध घेऊ. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोंग्याच्या मुद्द्यावर जे आज जे अल्पसंख्याक समाजातून येणारे नेते मंत्री किंवा आमदार असतील त्यांच्यासोबत बैठक जी ती घेतलेली आहे, पण सगळ्यांचा सूर होता की भाजप किंवा किरीट सोमय्या आणि पोलीस प्रशासन जबरदस्तीने जे ते दबावतंत्र वापरून भोंगे काढायला सांगते. अजित पवारांची कुठल्याही प्रकारची संविधान संरक्षणार्थ त्यांचं वर्तन किंवा जो सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा जो विचार आहे त्या अनुषंगाने त्यांची क्रेडिबिलिटी ही पहिलेच कमी झालेली आहे आणि आता तो दाखवण्याचा एक केविलवाना प्रयत्न एक शिष्टमंडळ भेटीला आणून, कारण त्यांच्या मागे एक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, एका मोठ्या विभागाचे मंत्री, ते 15 दिवस सगळं सोडून देतात, महाराष्ट्र बघायचं सोडून देतात आणि एका निवडणुकी करतात, स्थानिक निवडणुकी करतात, 15 दिवस देतात, तिथे भाषणं ठोकतात. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती ही त्यांच्याकडून खेळणं अपेक्षित आहे. ते जत्रेमध्ये दंड ठोकतानाचं जे आढळून आलं त्यातून लक्ष वळवण्याकरता हे शिष्टमंडळ त्यांनी त्यांची स्वतःसाठी त्यांनी घडून आणलेली आहे. मात्र ते मंत्रिमंडळातील एक सदस्य आहे आणि त्यांच्या 2 मित्रपक्षांची भूमिका वेगळी आहे आणि त्यांची वेगळी आहे का त्यांची आणि या मंत्रिमंडळातील त्यांच्या घटक पक्षाची भूमिका एक आहे हे त्यांनी पहिले स्पष्ट करावं. काल शिंदे आणि अजित पवार यांची भेट सुद्धा झाली. सांगितलं असं होत आहे की नाराजीच्या चर्चा आहेत शिंदेच्या गोट्यामध्ये, मंत्र्यांची नाराजी आहे, अजित पवारांना निधी मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे वॉच ठेवा असं एकनाथ शिंदेकडून सांगण्यात येत आहे. आणि अजित पवारांनी प्रति आव्हान दिलंय की ठेवायचं असेल वॉच तर ठेवा, वॉच ठेवा, पुढे एन्काउंटर करा असे काही शब्द ऐकायला येण्याची शक्यता काही नाकारता येत नाही. कारण ही गँग आहे आणि हे विचाराने नव्हे तर केवळ सत्ता, या सत्ता एका विचाराने हे एकत्र आलेले आहेत आणि यांना सत्ता सत्ता आणि केवळ सत्ता हे त्यांचं लक्ष आहे. आणि त्याकरता या सरकारच्या संदर्भात आम्ही सातत्याने म्हणत आलोय की गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे. यामध्ये वॉच, एन्काउंटर, फिक्सिंग, टेबला खालून या स्वरूपाचे शब्द ऐकायला मिळणार आहेत. सर, अजित पवारांचाच प्रश्न सध्या जर आपण पाहिलं तर मग हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय सुरू आहे. मात्र यामध्ये अजित पवारांकडून कुठेच वक्तव्य केलं जात नाहीये किंवा याचा विरोध, त्याला समर्थन काहीच केलं जात नाही. अत्यंत चुकीचा निर्णय हा सरकारने घेतलाय. हे सरकार खोटारड आहे. 16 एप्रिलच्या शासन निर्णयानंतर काँग्रेस पक्षाने सर्वप्रथम याचा विरोध केला होता आणि हा निर्णय आम्ही रद्द करण्यास भाग पाडू असे आम्ही सांगितले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय रद्द केला जाईल असं सांगितलं. मात्र पुन्हा शब्द छल करून तोच निर्णय त्यांनी कायम ठेवला. त्या पार्श्वभूमीवर देखील आमचा कडाडून विरोध आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षणाकरता 3री भाषा म्हणून जी हिंदीची सक्ती केलेली आहे, हा निर्णय वापस घेण्याकरता आम्ही सरकारला भाग पाडू ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि या भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही सातत्यानं आवाज उठत असताना सरकारमधील सर्व घटक नरोबा कुंजरवा जी भूमिका घेत आहेत ही त्यांची भूमिका महाराष्ट्र द्रोहाची आहे. आणि या महाराष्ट्र द्रोहामध्ये जो आशय आहे तो पाठीत खंजीर खुपसल्याचा आहे. मराठी माणसाच्या पाठीत आणि मायबोली मराठी भाषेच्या छातीत हा खुपसलेला सुरू आहे आणि या विरोधात आम्ही मोठ्यात मोठं जनआंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मराठी अभ्यास केंद्राच्या सदस्यांची देखील भेट घेतली, त्यांच्या चळवळीत देखील तुम्ही आपला सहभाग नोंदवणार आहे का? आणि दुसरा प्रश्न की काँग्रेस जर हिंदी सक्ती नको ही ठाम भूमिका घेत असेल तर इतर पक्षांसारखी हिंदी भाषिकांच्या मतांची काळजी तुम्हाला नाही का? हा संस्कृतीचा विषय आहे. हा महाराष्ट्र धर्म वाचवण्याचा विषय आहे आणि यामध्ये यापूर्वी अनेक जे तज्ज्ञ होते या सगळ्या तज्ज्ञांचं यामधलं असणाऱ्या ज्या सूचना होत्या बालमानसशास्त्राच्या अनुषंगानं त्याचा केला गेलेला जो विचार आहे हा विचार सगळा यामध्ये सम्मिलित आहे.
हिंदीचा विरोध असण्याचं कुठलंही कारण नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्रिभाषिक जे सूत्र सांगितलं होतं त्या 3 भाषेमध्ये हिंदी एक भाषेचं सूत्र हे आम्हाला शिरसावंद आहे. त्या अनुषंगानं हिंदीला कुठल्याही स्वरूपाचा विरोध नाही. मात्र या निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो अजेंडा आहे तो देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे 2 उपमुख्यमंत्री हे 3 जण तो अजेंडा महाराष्ट्रामध्ये हा चालवत आहे. या त्यांच्या काव्याला आमचा कडकडून असणारा विरोध आहे. जे मंत्री आहेत शिक्षण मंत्री हे शिंदे शिवसेनेतले आहेत आणि जी शिवसेना ही मराठी माणसासाठी भांडते सांगितलं, जी शिवसेना मराठी भाषेच्या संवर्धनाकरता भांडते आहे असं जी शिवसेना त्याचा इतिहास राहिला आणि वारंवार सांगत आली आहे, त्या पक्षाचे दादारावजी भुसे हे जर मराठीचा जर घात करत असतील, मराठीवर जर आघात करत असतील तर याचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं पाहिजे. आमचा जो संस्कृती वाचवण्याचा जो लढा आहे हा लढा हा भाषीय तेढ निर्माण करणारा नाही, हा मराठी विरुद्ध हिंदी अशा स्वरूपाचा झगडा निर्माण करणारा नाही. हा मराठी शाळा वाचवण्याच्या अनुषंगानं ही आमची असणारी ही भूमिका आहे. ही एप्रिल महिन्यापासून ही सातत्याने भूमिका आम्ही मांडत आलेलो आहे आणि हा निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. हे आमचं या संदर्भातली असणारी ठाम भूमिका आहे. आणि जे विविध शिष्टमंडळ जे भेटीला आल्याचा जो आपला प्रश्न आहे त्यांची भूमिका आणि आमची भूमिका ही सारधम्याची, आमच्या दोघांची भूमिका एकच आहे आणि त्यांनी देखील हिंदीला आमचा विरोध नाही, मात्र हे अशास्त्रीय आहे आणि आपल्याला मराठी कशी वाचवली पाहिजे या अनुषंगाने त्यांची भूमिका आहे आणि तीच भूमिका आमची आहे. उद्धव ठाकरे आणि तुम्ही स्पष्ट भूमिका घेताय हिंदी सक्तीच्या विरोधात. शरद पवारांची भूमिका नरोवा कुंजरोवासारखी आहे. ते म्हणतात हिंदी सक्ती पण नको आणि हिंदी शिकली पण पाहिजे. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित भूमिका का? तिसरी भाषा म्हणून आमचा विरोध आहे आणि या संदर्भामध्ये सर्वांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवावा हे आमचं आव्हान आहे आणि यामध्ये आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट स्वरूपाची आहे. याचं एक आंदोलन झालं पाहिजे आणि हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाकडे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. याचा मी पुनरुच्चार आजच्या निमित्तानं पुन्हा एकदा करतो. सरकारी कार्यक्रम झाला आणीबाणीचा, तर खरं तर त्याच्या पोस्टरमध्ये आपली भारताची राजमुद्रा उगवली, जे एकंदरीत नव्या संसदेचा कार्यक्रम पार पडला त्यावेळेस जी पंतप्रधानांच्या हातात काठी आली जेव्हा ते शीर्षक पाहिलं त्याचा फोटो त्याच्यावर प्रसारित करण्यात आलेला आहे. कसे वाटतात या सगळ्या? भारतीय जनता पक्षाला भारताचे संविधान बदलायचे आहे हे पुन्हा एकदा या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. भारताच्या संविधानावर त्यांचा विश्वास नाही. बंच ऑफ थॉट नावाचं जे पुस्तक आहे त्या बंच ऑफ थॉटच्या तत्वज्ञानाला आपल्या देशामध्ये लागू करण्याची प्रत्येक संधी ही साधण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वारंवार होत आलेला आहे. शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध होतो, तुमच्या पुढाकारांना मोठं आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे, कारण शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी किंवा तीर्थक्षेत्राच्या विकासाकरता नाही. ज्या परिसराच्या तीर्थक्षेत्राचा उल्लेख ते ढाल म्हणून करत आहेत हा त्यांचा एक पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा देवेंद्र फडणवीसांचा हा अधर्मी असल्याचा हा एक पुरावा आहे. त्यांनी प्रत्येक देवस्थळाला त्यांनी 10,000 रुपये द्यावे जेणेकरून तिथला 10,000 कोटी रुपये द्यावे जेणेकरून तिथला विकास होईल. हा 88,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग करण्याची मागणी नाही, आवश्यकता नाही. किंबहुना शक्तीपीठाच्या नावाने हा उद्योगपतींसाठी हा रेड कार्पेट बिछवला जात आहे. हा आमचा आरोप नव्हे तर ही वस्तुस्थिती आहे. कारण गोव्याला संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना गोव्याला कोणची शक्ती पिण्याकरता हे सरकार पाठवणार आहे याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. तर दुसरीकडे सेंट्रल इंडियातून तर समुद्रापर्यंत बंदरापर्यंत हा एक कॉरिडॉर ओपन करून दिला जात आहे उद्योगपतींसाठी आणि यातून फक्त इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हा खेळ जो होणार आहे तर इम्पोर्ट तर काही होणारच नाही, यामध्ये एक्सपोर्ट होणार आहे. आणि एक्सपोर्ट काय होणार आहे तर आपलं खनिज जे अमूल्य खनिज आहे ते एक्सपोर्ट होणार आहे. पर्यावरणाची मोठी किंमत चुकून स्वस्तात स्वस्त जे आयर्न ऑर आहे, बॉक्साईड आहे आणि इतर जे खनिज आहेत ते वाहून नेण्याकरता ही केलेली उद्योगपतींची सोय ही या शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्तानं आहे आणि या त्यांच्या एकंदरीत असणारा जो डाव आहे हा हाणून पाडला पाहिजे आणि याकरता आम्ही या मार्गाच्या विरोधात आहोत. सर, हिंदी में जानना चाहेंगे, कल राहुल गांधी ने एक ट्वीट किया और ट्वीट
के जरिए ये बताया कि किस प्रकार से मुख्यमंत्री के कॉन्स्टिट्यूएंसी में ही 8% की बढ़ोतरी हुई है। उसी ट्वीट को जवाब देते हुए मुख्यमंत्री ने कहा कि झूठ बोले कौवा काटे। राहुल गांधी महाराष्ट्र की हार को नहीं बचा पा रहे हैं, इसलिए बार बार इस प्रकार की बेतुकी जो है वो बातें करते हैं। अब ये इस प्रकार से जुमलेबाजी करने का कोई उनका मतलब नहीं है। अब कौवा काटे तो किसको काटे और कौन काव काव कर रहा है? तो इनकी जो देवेंद्र जी जो काव काव कर रहे हैं, तो इसको झूठ बोलने से पहले वो खुद के किरेवान में झांक ले। ये जो जानकारी है ये अधिकृत स्वरूप में जो राइट ऑफ इंफॉर्मेशन है, उस राइट ऑफ इंफॉर्मेशन के माध्यम से ये जानकारी मिली है। जानकारी में 8% की जो बढ़ोतरी है, ये बढ़ोतरी कौन से बूथ पे हुए और वो बढ़ोतरी किन किन नंबरों से हुए, मोबाइल नंबर से हुए, उसकी भी जानकारी है। चुनिंदा मोबाइल से इतने बड़ी संख्या पर वोटर का एनरोलमेंट ये हुआ है। और ये इतने बड़े पैमाने पे जब कोई वोटिंग बढ़ता है तो उसका वैलिडेशन होना चाहिए, उसकी जांच होना चाहिए। ये इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया का मैनुअल बताता है। और ये सारी प्रक्रिया न करते हुए इतना वोटिंग बढ़ा हुआ है। तो जो देवेंद्र फडणवीस जी जो है, ये जो काव कर रहे हैं, उसके बदले उन्होंने रिजाइन देना चाहिए। इस पे जांच बैठनी चाहिए और इस जांच के जब तक रिपोर्ट आती नहीं तब तक उनको पद पर रहने का कोई अधिकार नहीं। सर, आपातकाल को 50 साल पूरे हुए हैं और 50 साल पूरे होने पर प्रधानमंत्री ने ट्वीट किया और ट्वीट करते हुए लिखा है कि कांग्रेस ने आज से 50 साल पहले लोकतंत्र को बंधक बना लिया था, संविधान की जो मूल भावना है उसको कुचला गया था। जो इमरजेंसी जो लगी थी वो इमरजेंसी संविधानिक जो वहां का जो संवैधानिक धारा जो है उसके तहत लगाई गई थी। इसलिए उसको असंवैधानिक कहना यह हास्यास्पद है। बहरहाल उसके में से कोई जातियां जब हुई थी या पुलिस के द्वारा कुछ जो हुआ था उसको लेके ये गलत हुआ था, ये खुद इंदिरा जी ने और पश्चात राहुल जी तक सब नेताओं ने कहा है। मगर जो इमरजेंसी लगी थी उसकी एक अपनी एक अपरिहार्यता थी, उस वक्त की एक काल की सापेक्षता थी और उस वक्त की जो एक कुल परिस्थिति थी उस पर रोशनी डालने की भी आज आवश्यकता है। और गणतंत्र में झूठ बोलने के बजाय सच पे, मेरिट पे डिस्कशन होता है तो उसका स्वागत है। और क्या मेरिट था और क्या स्थितियां थी, ये स्थिति को दर्शाने वाला एक चिट्ठा हमने हमारा जो शिदोरी हमारा जो मुखपत्र है उस मुखपत्र के माध्यम से सभी उस वक्त की इमरजेंसी की क्या कारण मीमांसा थी, क्या था, ये सभी दर्शाने के लिए हम उसको लिखित स्वरूप में प्रकाशित कर रहे हैं। शक्तिपीठ महामार्ग का जो है बड़े पैमाने पे किसान प्रदर्शन कर रहे हैं, उसका विरोध कर रहे हैं, बावजूद इसके महाराष्ट्र सरकार द्वारा उसको मंजूरी दी गई है। कांग्रेस की इस पर क्या भूमिका है? जाहिर है कि ये देवेंद्र जी उनकी फाइनेंशियल जो पोजीशन है महाराष्ट्र सरकार की, वो ठीक न होने के बाद भी उसे कर रहे हैं। बड़ा विरोध हो रहा है उसके बाद भी कर रहे हैं, क्योंकि इसका एक आका ने उन्होंने उनको बताया कि इसको करके दो। उसका जो डीपीआर है वो डीपीआर के और से आया है, पीपीआर बनाने का काम देवेंद्र फडणवीस जी कर रहे हैं। और वो उनके जो उद्योगपति मित्र हैं, उनके आका के आका, ये सारा जो कनेक्शन है उनको लाभ देने के लिए रेड कारपेट बिछाया जा रहा है। इसकी महाराष्ट्र को कोई आवश्यकता नहीं। सर, कल जिस तरह से राहुल गांधी ने ट्वीट किया महाराष्ट्र में चुनाव हुए उसके बारे में घोटाले की बात कही, उसी को लेके देवेंद्र फडणवीस बोले, बाद में एकनाथ शिंदे भी बोले कि इस तरह से फॉल्स नैरेटिव सेट किए जा रहे हैं और यहाँ महाराष्ट्र को लेके बात उठाते हैं, लेकिन जब कर्नाटका और तेलंगाना में जीतते हैं तो फिर छल कपट की बात है। मुद्दों पे और मेरिट पे डिस्कशन होना चाहिए। ये कोई जो गलत तरीके से जो कह रहे हैं उसकी वो जांच करे। हमने जो कहा है, राहुल जी ने जो कहा है और हमारे जो कहा के कैंडिडेट है, पहले तो देखिए कि ये कामठी जो कॉन्स्टिट्यूंसी है, राहुल जी ने जो आर्टिकल लिखे थे, मैं मेरे मराठी पत्रकार भाइयों से भी कहना चाहूंगा कि आर्टिकल जो लिखा था उसमें भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष जो है, जो अभी रेवेन्यू मिनिस्टर है, उनके कॉन्स्टिट्यूंसी में जो धांधली हुई थी उसका चिट्ठा उन्होंने उनके आर्टिकल के माध्यम से खोला था। और कल जो है वो कल देवेंद्र फडणवीस की कॉन्स्टिट्यूंसी में क्या हुआ था ये लिखा है। और ये जो कह रहे हैं तो वो उन्हीं को सरकार का जो दस्तावेज है उन्हीं को भरोसा नहीं, ये उससे स्पष्ट होता है। हमारे वहां के कैंडिडेट प्रफुल्ल गुर्दे जी, इन्होंने राइट ऑफ इंफॉर्मेशन के माध्यम से सारा चिट्ठा इकट्ठा किया है। इतना ही नहीं तो हाईकोर्ट में भी हो गए हैं
अब देवेंद्र फडणवीस इसके लिए कोई शब्दों का खेल न खेलते हुए जांच के लिए वो सामने गए। महाविकास आघाड़ी हिंदी भाषा को लेके एकजुट नहीं है, किस तरह से जो 3 लैंग्वेज थियरी है उसको लेके नहीं, ये कोई शरद पवार की तरफ से अलग है। ये कोई हिंदी के खिलाफ में कोई इसमें कोई बात नहीं है। इसमें 3 लैंग्वेज जो है, ये 3 लैंग्वेज को लोग तीसरी भाषा पहली से चौथी तक नहीं चाहिए। ये हमारे भारत के मूल जो अध्ययन है उसकी ये प्रिंसिपल है, और उस प्रिंसिपल को लेकर हम जो सख्ती जो शब्द है उसके खिलाफ में हम हैं। सर, हाल फिलहाल में हमने देखा है कि कैसे मस्जिदों पर लगे लाउड स्पीकर को लेकर विवाद गहराता नजर आया। उसके बाद आज मुस्लिमों का एक प्रतिनिधि मंडल डीसीएम अजित पवार से मुलाकात करता है। उनसे कहीं कहीं अपील की जाती है कि ये जो पूरा विवाद है उस पर कहीं कहीं ब्रेक लगाए। अजित पवार उनके जो सहयोगी दल है उनके साथ इसका विमर्श कर ले, क्योंकि उनके जो अलायंस पार्टनर है उनकी एक भूमिका है और उनको ये भूमिका मंजूर है कि नहीं है, वो एक बार उसको जांच कर ले। बहरहाल अजित पवार इस प्रकार से कोई डेलीगेशन खुद मिलने के लिए बुलाते हैं और जो उन पर जो चल रहा जो आरोप का सिलसिला है उसको डाइवर्ट करने का उनका प्रयास है। अजित पवार के जो दिल है वो मिल नहीं रहा है बीजेपी के, मतलब महायुति में ही एक जो पक्ष है वो विरोध करता है। उन्होंने उनको जो डेलीगेशन मिला है और डेलीगेशन के साथ उनकी जो बात हुई है उस पर वो भूमिका अपनी स्पष्ट करे और अपने अलायंस पार्टनर से भी वो मशवरा कर ले। सर, एक अहम सवाल होगा, एक्स होम मिनिस्टर अनिल देशमुख के बेटे सरिल देशमुख ने एक बड़ा सवाल उठाया है। उन्होंने आरोप लगाया कि जो एंटिला कांड पूरा हुआ था, वहां प्लान किया गया, उसके पीछे तत्कालीन पुलिस कमिश्नर जो थे परमवीर सिंह, उनका हाथ था और सरकार उन्हें गिरफ्तार करने वाली थी, लेकिन बीजेपी ने उन्हें कहीं न कहीं प्रोटेक्शन दिया, उन्हें बचा लिया। बीजेपी ने उनको प्रोटेक्शन दिया, इस बात में दम है और इस बात की जांच होना चाहिए। ये लंबे अरसे से जो मांग है उस मांग को पूरा करना चाहिए, क्योंकि इस प्रकार से संगीन जब आरोप होते हैं तो उसकी जांच होना चाहिए। मगर उनको बचाने का प्रयास जो है भारतीय जनता पार्टी की तरफ से हो रहा है। सतपाल साहब, मोगरा दीवा कलवा कई ऐसी लोकेशन है जहां पर तोड़क कार्रवाई फिलहाल की जा रही है। नगर पालिका ने परमिशन दे दी थी, फिर वो बिल्डिंग बनी, अब उन्हें तोड़ रहे हैं। 17 बिल्डिंगों को तोड़ने के आदेश, ये किसके इशारे पे ये तोड़े जा रहे हैं ये स्पष्ट होना बहुत जरूरी है, क्योंकि पहले कारपोरेशन ही और एडमिनिस्ट्रेशन ही वो बांधने के लिए परमिशन देता है और बाद में वही उसको तोड़वाता है। तो ये हास्यास्पद है। भारत में गणतंत्र, लोकतंत्र और संविधान का राज नहीं, तो ये कुछ माफियाओं का और कुछ फिक्सर लोग हमारे महाराष्ट्र को चला रहे हैं, ये उसमें से साबित होता है। सर, जिनके आशीर्वाद से वो बिल्डिंगें बनी है, उन ऑफिसर के खिलाफ कोई कार्रवाई की बात? उन पर तो कार्रवाई होना ही चाहिए, मगर ये जो नुकसान है उस नुकसान के लिए कौन जिम्मेदार है वो भी तय होना चाहिए। सर, जिस तरह से लोकल बॉडी चुनाव कर पा रहे हैं, राज ठाकरे और उद्धव ठाकरे दोनों के साथ में आने की बात चल रही है, आप किस तरह से देखते हैं महाविकास आघाड़ी? खिचड़ी पकने दो, आगे आगे देखते हैं क्या होता है। थैंक यू वेरी मच।